राज्याच्या जनतेला तर शुभेच्छा ह्याच आहे की 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनतेला मनपूर्वक अशा शुभेच्छा आहे। याच दिवशी 1950 साली साधारणपणे आपण प्रजासत्ताक जी घटना आहे, संविधान आहे ते लागू केलं आणि या दिवसापासून आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतो आणि संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने हा दिवस साजरा होतोय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी आज पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आलो असताना अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि इथल्या नागरिकांच्या बरोबर, इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बरोबर, विद्यार्थिनींबरोबर आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या बरोबर हा 76वा प्रजासत्ताक दिन आम्ही अतिशय आनंदात साजरा करत आहोत। मिरचीसाठी काही दिलासा द्याल का? त्यासाठी मला प्रस्ताव मागून घ्यावे लागेल आणि त्या शेतकऱ्यांशी पण चर्चा करावी लागेल आणि राज्य सरकारशी चर्चा करून हा निर्णय आपण घेऊ। योजनेवरती साशंकता निर्माण केली जाते, बंद करणार अशा नाही, अजिबात नाही। कुठल्याही प्रकारे पीक विमा योजना बंद केली जाणार नाही। त्यात काही मॉडिफिकेशन केलं जाईल, काही सुधारणा केल्या जातील, परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना ही कायम सुरू राहील। होत नाही, सर्वांना जवळपास भरपाई मिळाली आहे। काही ठिकाणी चौकशी चालू आहे, काही चुकीच्या जर असतील तर त्या वजा कशा करता येतील त्या दृष्टिकोनातून सर्व्हे सुरू आहे, परंतु 100% शेतकऱ्यांना ह्या विमा भरपाईच्या मार्फत या ठिकाणी त्यांना मदत मिळणार आहे। बाकीच्यावर मी जास्त गोष्ट बोलत नाही, कारण ते भविष्यावर चर्चा करतात। भविष्यावर माझा विश्वास नाही। आताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये काय परिस्थिती आहे त्याचा विचार करा, त्याच्यावर बोला। जो निर्णय पॉलिसी ठरेल वरती त्या निर्णयाप्रमाणे खालचे कार्यकर्ते काम करतात। सरकारमध्ये दुमत आहे असं वाटतं? त्याला शिक्कामोर्तब अजून कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब झालं नाही, त्यामुळे दादा असे म्हटले असतील, परंतु कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला येईल आणि त्यानंतर शिक्कामोर्तब होईल। यामध्ये एसटी महामंडळाचं पण फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, फार तोट्यामध्ये एसटी महामंडळ आहे। त्यामुळे एकतर सरकारने अनेक योजना लागू केलेल्या आहेत। 65 वयाच्या वरच्या लोकांना एसटी फ्री आहे, त्यामुळे एसटीचं उत्पन्नावर फार परिणाम झालेला आहे। त्या संदर्भातला साधक बाधक विचारून कॅबिनेटवरती तो निर्णय होईल। मात्र स्थानिक आदिवासींनी त्यांना विरोध केल्यानंतर ते परतीला गेले। मात्र काल गुजरातचे जे वनमंत्री त्यांनी असं दावा केला की हा सगळं महाराष्ट्राचे षडयंत्र आहे। तो विषय गुजरात आणि महाराष्ट्र नाही आहे, मुळात बिबट्याचाच विषय आहे, परंतु वन्य प्राण्यांना कुठल्याही प्रकारची हत्या करता येत नाही। आणि बिबट्या कुठून कुठे सोडतात, बिबट्या इथून घेतला की 20 किलोमीटर सोडावा लागतो तो, त्यामुळे तो इथं गुजरातला गेला काय, 20 किलोमीटर असलेला गुजरातला गेला आणि गुजरातमधनं महाराष्ट्रात आला काय, शेवटी त्याने काही फारसा फरक पडतो असं वाटत नाही। कारण वन्य प्राण्यांना संरक्षण देणं हे आपलं नैतिक जबाबदारी आहे, त्यामुळे आपण त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो। सुटलेला नाही आहे। माननीय मुख्यमंत्री देवोसला गेलेले आहेत बाहेर आणि उद्योगाच्या संदर्भामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आणण्यासाठी ते तिथे या ठिकाणी देवोसला अडकलेले असल्यामुळे ते आल्यानंतर 2-4 दिवसामध्ये निर्णय होईल।